हॅलो गाईज, नमस्ते. कशा आहात सर्व? तर स्वागत आहे तुमच्या बंटी भगत ब्लॉग्स या चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे, कारण टाईमच भेटत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. तर आज टाईम भेटला आहे, कारण का निघालेलो आहे तिरुपतीला जायला. आणि मी सध्या एकटाच आहे इकडे बसलेलो. आमची पब्लिक कोणच नाही, बाकी दुसरे गँगवाले आहेत, बघू शकता पूर्ण भरलेले आहेत. बाकीच्यांचं जेवण वगैरे चालू आहे. ट्रेन तर निघालेली आहे. सर्व सेटल झाला का एकत्र होऊ आणि मग करू धमाल जरा. तर काय जातं आमचं तुरे शेट स्वतः 10 रुपये तुरतुरे भेटलेला आम्हाला आणि आम्ही असेच फिरत आहोत. चाललो मित्रांनो शोधत. तर काहीच ॲडजस्टमेंट झालेली आहे शेटची आणि चाललेलो आहे. आता बॅग घेतो आणि निघतो. 3-4 बोग्या क्रॉस करावं लागतात तवा कुठं जाते. तर गाईज अशा प्रकारे आमचं सर्वांचं मिलन झालेलं आहे. हे बघा, हा इकडे अतुल कोहली स्वतः टूर मॅनेजर आमचा, इकडे दिवेश शेठ दुसरे टूर मॅनेजर मेन, अनिल स्वतः सूर्यवंशी, विवेक दादा यो मेन माणूस. ऐकर रे, लक्षच दे नाही, नंतर बोलू नको घेईना आहे व्लॉग मध्ये. तुला घेतला? अरे बाबा तुला मेन फोकस केलाय, या असं असतं. एवढं आपण फोकस करून घेताना आपल्यालाच बोलताना लोक. हा आपला कृष्णा दादा. अरे जुनी पब्लिक सगळी आपली इकडेच आहे. अरे बाबल्या दा कधी आलास? चालू दे ब्लॉग मध्ये घेऊ. अरे दादा ती बॉटल ब्लॉग मध्ये घेऊ ना. तो तर मेन वरचा माणूस मेन आहे. बाबा यावर्षी तुला केस भेटतील ना? बरोबर, घेऊन जाईल यंदा केस घ्यावाच लागतील. काही दिवशी आता आम्ही जुगार चालू केलेला टाइमपास म्हणून. रमी सवाली का असतं ते ए पत्ता टाकायचं असतं भाई. कोण बोलला? आमचा कृष्णादा नुसता सीट ऍडजस्ट करते बस. टूर मॅनेजर जुगार घेतोय. चला खेळू दे आम्हाला पहिला. आणि अशा प्रकारे आम्ही आता रेणीगुंटाला पोचलेलो आहोत. सकाळचे पावणे. झोप काय झाली नाही माझी पुरी, कारण का घोरणारे लय होते. नुसते अलग ट्रेन चालू होत्या. वरून जाऊ दे. चला आले वरतून जाऊ. चला वरून चल. कशाला जाऊ. चला वरून. अरे वरतून चल. चाललो हॉटेलला. बाहेर बस लागला. चल कृष्णा वरतून चल. चला वरतून. चलो. तर हाच आमचा रवी दादा स्वतः गेलो आपला मेन माणूस. कसा आता कॅमेऱ्याने घेते तर बघ ना. आता आशिष भेंडे आले. ओके. अतुल कोहली आलाय. कृष्णा आलाय. कन्हैया साक्षात कन्हैया आले. त्यांचे सुद्धा आपले मागे बसले. इंडिया सुद्धा मागे. आता बोललो आता किती एवढं एनर्जी ना. आता सूर्या बाय मजा रे बर्फाची मजा घेतली. चला रे बस भरली. गाईज फायनल पोचलेलो हॉटेलला आम्ही. जातो आता मस्त रूम वरती. दिल्या लवकर तर बऱ्या, नाही तर गेलेले सारखा तासभर थांबू आहे. हे चल अनिल आपण जाऊ. तर रूम घेऊ आपण पहिला आणि फ्रेश होऊ आणि जाऊ मग वरती केस काढायला.
चालतं बोलत होता ये ना त्यांना राहू दे आपण जाऊ पुढं बसायला नाही तर जागा नाही भेटायची गेल्या वर्षी पण येत होता हॉटेल आमचा चांगला आहे इकडे आता रूमची सॉर्टिंग चालू आहे कोण कुठल्या रूम मध्ये जाणार हे आपले चाव्या कार्ड स्मार्ट कार्ड तर गाईस आता संध्याकाळीचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही सर्व बाहेर चाललेलो आहोत पण आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत हे बघा मी रेडी आहे अतुल रेडी आहे पण हा इकडं माणूस कोण असेल ओळखा तुम्ही तो माणूस अजून रेडी नाही झालेला आंघोळ नाही झाली त्याची न सगळी खाली जाऊन याच्यासाठी वाट बघता न परत बोलता याला बोलतस तू माझीच चुकी काढता जाऊ दे आता काय बोलणार ये लवकर रे नाही तर अजून शिव्या खाशील हा 2 मिनिटं मोजून जायच्या आधी 2 मिनिटं आता पण 2 मिनिटं हा बघा हसतो मनुष्य स्वतः लेट केला तर केला आणि वर आम्हालाच बोलतय ए थोपाड दाखव ना 10 मिनिटं अगोदरच आवरलेत ना तुम्ही चला खाली थांबले दादा बघला आलेला दादाचा फोन नाही भाऊ गेलं कधीच बघा पुढं करते बघा आता कसा कांड काय गेला असेल याने बंद केले डायरेक्ट म्हणजे याला बोलायला नको कोणी का तू लेट केलास काय अतुल बरोबर ना चालतो सर्व अनिल माझा कंटेंट असला तर चालतात सर्व काय आता कुठे जायचं आहे काय अनिल काय ठरलं का तुमचं आता बघूया कुठं जातात हे लोक देवळात जातात फिरायला जायचा प्लॅन आहे देऊळ वगैरे कोणता असेल जवळपास तो करू कारण का लेट झालेला आहे पाऊस पण पडते आता थोडा बंद झाला अर्धा तास झाला नाहीतर दुपारपासून पाऊस चालू होता म्हणून झोपलेलो आम्ही पाऊस बंद झाला आहे तर बोलू चला जाऊया दादा 3 किलोमीटर पुढं चालत जायचा काय 3 किलोमीटर 3 किलोमीटर गोविंदराज टेम्पल चला मग एक मागवली आहे दुसरा मोबाईल या ठिकाणी मी फ्राय मेसेज सांगितलंय येतो वातावरण बघा भारी आहे चालत इथपर्यंत आलो हॉटेलपासून गाडीचा बंदोबस्त करत जायला पुढे चालत जाऊ बघूया आता आला पाऊस यो काय ठेम चला ही एक गाडी झाली आणि ही एक गाडी आता आम्ही कोणला घेतो ए यांना जाऊ द्या आपण जायचं तुम्ही जात गाईज पोचलेलो आहोत आम्ही इथं मंदिराच्या आसपास आणि पाऊस पण बेकार चालू झालेला आहे ड्रायव्हर आमचा असा होता ना भाई अशी कट मारत चालवलेली भाई काय भीत नाही काय नाही नेमकी पोचलो ना पाऊस लागला काल ट्रेन होती काल दुपारची ट्रेन होती हे बघा छप्पर टाकलाय पाऊस घालतोय तरी पण मोठं नेमकं पासून
पाऊस काय थांबाचं नाव घेई नाही. बेकार पाऊस लागला, बेकार एकदम. मंदिर दर्शन वगैरे झालेलं आहे. आता मोबाईल वगैरे काय अलाव नव्हता आतमध्ये. मस्त गर्दी नाही भेटली, काय नाही भेटली. तिकीट काढवा 20 रुपयाचा आणि गेलो सगळं. हे बघा आज चप्पल विप्पल घालून येतो. बरं आहे यार. चलो अभी निकलते. कशी काय गेली, कुठे ठेवलेली, कोणती चप्पल होती? क्रॉक्स. बाबा तर गाईज बघू शकता 7 जण एका रिक्षामध्ये ऍडजस्ट झालेलं दिसतं का ना माहित नाही. समजा हे बघा कसे सात आहे ड्रायव्हर टोटल 8 जण. हे बघा इकडं आहे यो आमचा अनिल. आंड्या स्वतः आंड्या. आणि याची चप्पल चोरी कंजेस्टेड. हे बघा डोका पण नाही टेकत. अतुलची चप्पल झाला आमचा. आम्ही घेतला ब्लॉग मग इथंच तर होतं ना मी. डोंट वरी बी. थँक्यू. चला हॉटेलला जायल्यावर बघू आता काय होतंय. जेवायला काय आम्हाला, कारण भूक लागली पोरांना. याला मेन भूक लागली. याला बसणार कोण कोण आहेत? ही बेकार कंबर मोरली. कसं आलो. हा 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 पुरा शांतता असते इकडं. तरी आता बरीच बिल्डिंग वगैरे झाल्या ना. नाही तर पहिला काय नव्हतं. यो एक बिल्डिंग होती गेल्या वर्षी तरी. इथून आता नवीनच झाली बहुतेक. हा नवीनच झाली. हो यांचाच आहे, यांचाच आहे. आता आम्ही जेवायला आलेलो आहे. मस्त घेतलेलं आहे जेवण. चिकन नुसता घेतलाय, भात थोडासा आणि हे बटाटा चिप्स वगैरे काहीतरी आहे असं सॅलड. सर्वांनी तेच घेतले. रोट्या थोड्या कच्च्या होत्या म्हणून घेतल्या नाही. जो आमचा रवी दादा. हॅलो काय गाईल. याला फुल तुम्ही कमेंट मध्ये लव यू बोला. प्रेम द्या. लग्न करायचे दादा. हा लग्न करायचं यंदा कर्तव्य आहे. I this need the girls. I need. The next day. तर गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललेलो आहोत आता टकला घराला. विनय शेठ आलेले आहेत, दिवेश शेठ पण येत आहेत. नाही रे त्याला कट करेन ना मी. अजून 2 जण आहेत. मग जाऊ पटकन नाश्ता करू आणि मग केस काढायला जाऊ. कारण का परत दर्शनाला पण जायचं आम्हाला. 11 का 12 वाजता बस येणार आहे. मग तेव्हा निघू आम्ही. 7 वाजता उठलो. कारण 5 वाजता आंघोळ धुवून रेडी. काय बोलतो इथं झोप तर भेटायला पाहिजे. यो भाई इकडशी न मी मधीन. हे बघ झोपे 2 जण. ही जॉईंट होती गादी. आम्ही तिकडे होतो झोपलेलो. इकडे ट्रान्सफर झालो ना. त्यांना तिकडे न्यायला दोघांनी याच्यावर ती जॉईंट जो भारी वाटतं. तिघांना झोपायला भेटलं. असा पोरे आहे ना, असा पोरे आहे नुसतं झोपायला आलाय बस. काल झोपलेला रातचे होता. आपण बसलो एवढा टाइम नाही. झोपा काढते बस. परत बोलताना म्हणा यालाच किती घेत, यालाच किती करतेच असं काय. अनिल हो लग्न झालंय ना म्हणून तो आपले बदलला रे पोरगा. काय दिवस बरं हो ना.
पहिला आमची शिवाय जमत नव्हता, हल्ली आम्हाला विसरलं. जाऊ दे, काय ज्याची ज्याची मर्जी. जातो आम्ही आता खाली. तर गाईज आम्ही निघालेलो आहोत पद्मावती टेम्पलला जायला. केस द्यायचे हे बघा. ए तू रे सूरज ये चल. मग झालं ऍडजस्ट सगळं आता बरोबर. बोल एक बाईट दे. चला तर आता जाऊया पद्मावती टेम्पलला. आम्ही आलेलो आहे तिरुपती मित्रमंडळ ट्रिप 2025. यावर्षी आमचा 40 जणांचा ग्रुप आहे. तर आता आम्ही चाललो आहे केस काढायला. केस काढून नंतर येऊन फ्रेश होऊन आम्ही वरती जाणार आहे तिरुमलाला बालाजीचं दर्शन करायला. गोविंदा गोविंदा. तर पोचलेलो आम्ही पद्मावती टेम्पलच्या इकडे बाहेर. आणि हे फुल कन्फ्युजन चाललाय कुठं केस करायची. कारण की जिथं होता पहिला तिथं आता बंद झालाय बहुतेक. आता दुसरी जागा बोलताना शोधता आम्ही. सांग तुम्हाला कुठं आहे त्या. तुम्हाला तर माहीत नाही. नंबर इथून लेफ्ट 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 राईट राईट. गर्दी वाढलेली आहे. नाही रे दादा. तर फायनली भेटलेला आहे आम्हाला. भरत दादाला माहिती होता, तू सांगत होता पण कसा आम्हाला माहित नव्हता म्हणून आम्ही दाती करत होतो. आलोच इकडं आहे. 2 नंबर गेट पासून सरळ सरळ यायचा. मग सरळ सरळ राईट साईडला आहे बघा. हा असा दिसल इकडं. तर पहिला ब्लेड घ्यायला लागतं, मग आतमध्ये आपल्याला जायचं. मग आतमध्ये केस काढतात. तुरेला टेन्शन आलंय. पोरा गायब झाली कुठेतरी. शेवटचा आहे 2 नंबर. 7 अजून आहेत ना ते. गर्दी नाही. पहिला नंबर भारत दादा. हा पण तुरे तू पण ओली करून घे केसा. त्यांच्यावर थांबतोस नाही येऊ द्या ना. झाली इकडे चालू झालेलं आहे अशा प्रकारे गोटा करायचा. असं पैसे द्यावं लागतात नीट करतात. 50-100 मागतात. ते मागत नाही पण आपण द्यावाचं. म्हणजे कसं नीट काय असं मागतात. तर गाईज झालेला आहे शाकाल बेकार. पड्या झाल्या. आग होत आली सगळी. आग म्हणजे वाटलं नाही पाठीमागे अजून यायला 5 मिनिटं तरी धवत होतो. चला परत एकदा. आता जाऊन आंघोळ करायलाची आहे. फटफट निघायचं आहे. कारण का 12 वाजता तकलीफ पाणी बस नाही राहणार निघणार. आपल्या आता राहील. नाही राहणार तकलीफ पाणी. कसं टाकून बघ गरम पाणी. गरम नाही थंड पाणी नको. असा आहो त्या बरा हो. घरात जाऊन बघू काय त्या. तर गाईज आता आम्ही चाललो दर्शनासाठी. रेडी झालो. मस्त कुर्ते पजामे घातलेले आहेत. आम्ही सकाळ झालेलो आहोत. बघू शकता तुम्ही. हा स्वतः अनिल. हा चला जाऊया खाली फटफट. काका वेटिंग चालू आहे खाली. ए मोबाईल थांब रे. घड्याळ बिड्या घालू दे. आणि आम्ही निघालेलो सर्व. हे बघा सगळं सेम कुर्तोवाले. यो मेन. देखिए अभी हम दर्शन के लिए जा रहे हैं तिरुपति मित्र मंडल.
और हमारी बस बाहर आ चुकी है तो हम निकल रहे. मराठीत, गोविंदा मराठीत. गोविंदा. गोविंदा. परत एकदा मराठी. आता आम्ही चाललो दर्शनासाठी. हॉटेलच्या बाहेर पडलो आहे. बाहेर आमची बस वेट करत आहे आणि दर्शन झाल्यावर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला भेटेल. गोविंदा गोविंदा. प्रेम द्यायला कारण का कसा यंदा लग्न करायचं आहे. लगीन माझा. मग तुझा माझा काय तुझा सांगतोय मी. तुझं किती लगीन झालं रे, किती लगीन ही आमची गँग सगळी, हे मंडळी सगळी वयस्कर मंडळी. तर गाईज आमची बस फुल झालेली आहे. नहीं टोल आदमी का एक गाड़ी का टोल आदमी टोल आदमी टोल आदमी मना. क्या रहा है ना ये 1 2 पीछे का 3 मेंबर का 2 नहीं 3 का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 होता. आखलव लाव रे म्हणा तुम्ही. आखलव लाव काय बघून घेईन तुम्हाला. हे दोघ जण कोणतरी चल आलो मी. ए प्रशांत अरे क्या प्रशांत येतो याच्यात. प्रशांत ये इकडे दोघ जण पाठव ना. 2 कम है. एक कम आहे एक. इधर नहीं है पूरा वो गाड़ी से बैठे तो थोड़ा हो जाएगा. अरे राहुल देख हाँ ये तो चल झाला. काय बोलते भाई बरं आहे ना. चंदू चॅम्पियन. चंदू चॅम्पियन. काल फुल मजा केली चंदू चॅम्पियननी. राडा आपण मजाच करायला येतो तर मजाच करणार ना भाई. फक्त थंबनेलला त्याचा व्हिडिओ टाक. लाईकच लाईक. युट्यूब चॅनलला आहे ना 1 मिलियन येतील जागेवरती एका तासामध्ये. मग ती टाकू दे. कृष्णाला काला शिवाय दिल्या तुम्ही. मला चादर घेऊन झोपायला रवी दादा परत बोलशील घेस नाही. अनिल कुठे आहे. उतरला अनिल दादा. अरे अनिल दादा हाय. ओके थँक्यू. म्हणजे सगळं घेतलं. आपलं पण घेऊ. रवी दादा काय बोलते बघ. अरे रवी दादा काय बोलते बघ तुझ्याबद्दल. बोल आता. अनिल दादा हे माझे चांगले मित्र आहेत. आता आणि- गोर बोलतोय नाही तर नाही आम्ही असं गोडच नेहमी गोडच असतो. कधी कडू नसतो. कारण बाळ कडू हे तुम्हाला जमतो आम्हाला जमत नाही. आम्हाला गोडवाच जमतो नेहमी. आणि अनिल दादा खूप छान माझा मित्र आहे आणि अशाच प्रकारे तो शेवटपर्यंत माझा मित्र राहील. आणि आता आम्ही नंतर दर्शनासाठी व्हिडिओ मध्ये बघ काय काय बोललाय तुला. हे असे कटप्पा मध्ये यायला लागले आणि हे द्यायला लागले आपल्यामध्ये अशी काय बिजली डबल वाजता ना फिरवलं का. आणि क्रॅशेस होतील. तर आम्ही आता दर्शनाला जातोय आणि सर्व मित्रांसाठी अशा शुभेच्छा देतो की सर्वांचं सुख समाधान ऐश्वर्य संसार सुखाचा चालू. सर्वांना यश प्राप्ती हो. पुढच्या ना येताना बोलू. हां पुढचा आता ब्रेक घेतो. आता अनिल दादा पुढचा बोला. अनिल दादा गोविंदा 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 गोविंदा. गोविंदा. धन्यवाद. तर आत्ता चेकपॉईंटला पोचलेलो आहोत आम्ही. तर जातो चेकिंग करतो निघतो आणि थोडे पुढे जाऊन फोटो काढतो. बघू कारण का दरवेळीस कसं होतं फोटो काढायला भेटत नाही ना आम्हाला. घाई करतात पोरं आमची. हे चेकिंग केल्याशिवाय पुढे जाऊनच देत नाही. खायला पियाला काय वरती घेऊन जाता येत नाही.
बॉटल नाही, काय नाही, प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिक नाहीच चालत इकडं सहसा. इकडं लाईन लागली आपली. गाड्या असं चालवतात की 4 व्हीलरवाल्यांना पुन्हा ओव्हरटेक मारून जातात. या बाग सवय बोल. हेवी ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर. खूप जोश आलाय. झिरो कपाला नेतय. कंट्रोल नाही झाली डायरेक्ट खाली. बघा किती आहे या कार. 2 दिवसाची वेटिंग आहे, 2 दिवसाची दर्शनासाठी. लय पब्लिक होतं. आता गाडीतून वगैरे उतरलेलो आहोत आणि चाललेलो आहोत आम्ही जरा नाश्ता करायला. कारण कसं लाईनीत किती टाईम लागेल आम्हाला आत्ता पत्ता नाही आणि आमची बाकी गँग आली नाही. तेव्हापर्यंत थोडा टाईमपास करू, चाय पिऊ, बिस्किट वगैरे खाऊ आणि मग जाऊ. तेव्हापर्यंत ते लोक पण येतील. पाठी थांबवला जायचं आहे. बाई आम्हाला गंडवला, सगळ्यांना आत सोडलाय ना, आम्हाला यांनी बाहेर सोडलाय. आता आम्हाला परत आत जावं लागेल. काय बोलायचं माहित नाही ना आम्हाला. बरं एकटाच का रे, आम्हाला देऊ नका तुम्ही. मग बोलता त्याला उदे, त्याला कुठे दुसरे तो सोडलाय, ते येते लोकेशन पाठवलंय त्याला. त्यांना दुसरे इथं कुठं तरी सोडलाय. कोणाला दिवसचा ना. इथं आमची हरवलेली माणसं पण आली. स्वतः दसरे तुर्तरे आणि आपला टूर मॅनेजर. तुर्तरे कुठे राहिलेला तू? आम्ही वरा आम्हाला पण तिकडं सोडून दिला. तिकडून सोडून दिला आम्हाला गेटच्या इथं. चाललेलो होता आता लाईनीत. फुल गर्दी वाढलेली आहे. लाईन तिकडं वर खाली होती, आता इकडे एंट्रीपर्यंत आलेली. बेकार म्हणजे बेकार गर्दी झाली. आता किती टाईम लागते आत्ता पत्ता नाही. चलो या बघा इकडं आली लाईन. आमची पोरं बघू शकता तुम्ही, लय तकलीफ. 2 तास झाले लाईनीत उभे आहेत. हे बघा लाईन का हलत नाही जागेवरून, जागेवरतीच बसून आहेत. अनिल आमचा जमलाय भाऊ. कधी जाईल लाईन पुढं देव जाणो. आणि आमचा दर्शन कधी होईल. 4:30 वाजले. फायनली पोचलेलो आहोत तिथे. आता मोबाईल सबमिट करायला लागतील, मग दर्शनाला लागू. चला मोबाईल सबमिट करतो, भेटूया दर्शन वगैरे झाल्यावर. बाय बाय. Many unbearable hours later. काही दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत. मोबाईल वगैरे घेतलाय. बेकार पाऊस लागलाय. करेक्ट 9 तास लागलो दर्शनाला. 10:30 वाजलं. बेकार पाऊस पडतोय. बघा या साईडला मंदिर आहे.
बेकार हालत झाली सगळ्यांची. चला आता जाऊया. बस तर गेली माझी, आता यांच्या बसमध्ये बसून जावं लागेल. चप्पल पण गेलेली आहे बसमध्ये. आमचा अनिल शेठ बघा स्वतः किती मेहनत करतोय. आमचे सर्वांचे लाडी घेऊन चाललाय तो. लाडू खूप मेहनत करतोय. 100 तरी लाडू असतील याच्याकडे सध्या, ते घेऊन चाललाय. आणि स्वतःचे 24 लाडू आणि आमचे 35-36. काय बोलतो, एवढे घेतले? 20 आणि 4 20 आणि 4 किती 24 आणि 2 24 आणि नाही आणि एक एक्स्ट्रा 25च लाडू आहेत. 25 रे. 26 एक घेतलं नाही दिवेशनी, बोला माझ्या कुपनवरचं लाडू मला दे. अच्छा, असं पण आहे का? हा, मी तुला कुपन दिलं. ठीक आहे, चालेल. चल, पण त्याच्या कुपनमुळे मला 10 लाडू घ्यायला आले ना. आणि तुझ्या नशिबाने मला 4 लाडू भेटले. थँक्यू नको बोलू मला. थँक्यू. कसं मग तेच बोलतो. नाही तर बोलशील तू थँक्यू. तू येडा आहे. नाही तर काय रे अतुल, थँक्यू बोलशील, येडा आहे तू. काय सांगू नाही शकत. मग काहीच पोचलेलो आहे आता हॉटेलला. लय मगजमारी झाली यावाची. चप्पल पण गेली. इथं कोणी काढून ठेवली नाही माझी चप्पल. जाऊ दे, आता जातो. जेवल आहे, जेवतो मस्त दबाके आणि मग वरती जातो, फ्रेश होतो. कार घेऊन आलास काय? उद्या उपास नाही, उद्या पार्टी आहे आमची ही. काय तू रे खंबा आणतो मस्त एक आणि आपण दोघंच मारू. ठीक आहे, चालेल. टाकता येऊ लागू मध्ये. The next day. गाईज, आता आलेलो आहोत आम्ही तिरुपती बालाजी यांचा मावशीचा घर, असं काय मला ऐकण्यात आलं आहे. तिकडे आलेलो आहोत. तर चला जाऊया, आता दर्शन घेऊया आपण. माझ्यामुळे लेट झाला आहे आणि शिवा पण ऐकल्यात मी सर्वांच्या. तर आता फटफट जातं, नाही तर अजून शिवा ऐकायला लागतील म्हणा. पूर्ण डोंगर पडलाय न बनवलेला आहे. बघा डोंगर पडलाय सगळा, अख्खा डोंगर आहे. वरती पोहोचलेलो आम्ही आता मंदिराच्या परिसरात. जाऊ तुम्ही जाऊ. दर्शन घेतला पटपट आणि बाहेर आलो. काय गर्दी नाही आहे. आणि बघा आपला स्वतः कृष्णा दादा ऑन ड्युटी माणूस. इथं आहे का मशनींचा तुमच्या गोष्टी? चष्म्या दे डोकऱ्या. डोकरा मी का तू? सफेद केस तुझं झालं, माझं नाही. पायाला लागल पत्रा. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात आलेलो आहोत. ओल्ड बालाजी टेम्पल असं करून आहे. तिथे आलेलो जातो, बघतो कसं आहे. आपल्याला आयडिया नाही. आता इथे फिरत मॅपवर बघता समजलं हा पण टेम्पल आहे म्हणून आलेलो आहोत इथं. चला जाऊया. तर आता दर्शन घेऊन आलेलो आहे. 1 नंबर दर्शन होतं इकडं, ना वेटिंग ना काय. आणि हा मंदिर म्हणजे आपला तिरुपती बालाजींचा घर असं बोललं जातं. आणि तिकडं आपण पहिला गेलो होतो मावशीचा घर, बाजूबाजूला 6 किलोमीटर अंतरावरती काय दोन्ही मंदिर. आणि मंदिर बघायला गेलं सेम आहे स्ट्रक्चर. तर चला आता कुठं दुसरा त्याला असतील आता जायचं. तो पण सुंदर मंदिर आहे.
बघूच आपण कसला पार्वती देवीचं पण आहे. रवि छोड़ दिया अपना सर. रवि छोड़ दिया. एक भी फोटो हम दोनों का नहीं है. हे फोटो घे रे. कारण मैं आपको परसों भी तर आता पद्मावती दर्शन करून हॉटेलला परत आलेलो जेवण करायला आणि आता परत चालत गला असते मंदिरात दर्शनाला. बेकार भूक लागली सगळ्यांना. काय बघताव ना असं हा? बाहेरची ना आलो मी इथलाच आहे. बेकार ग. पाऊस नाही 2 दिवस हैदोस घातलेला पावसाने. आज एकदम शांत है. फुल गर्मी. चलो चाहता भाई अभी हमारे आधे लोग कम हो गए. मतलब जे मोठी माणसं होती ना ती कमी झाली. फक्त आता आम्ही फ्रेश पीस. चला आता जाऊया. तर गाईज आता आम्ही श्रीकाళहस्ती मंदिराचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. खूप सुंदर मंदिर आहे. आपला महादेवांचं मंदिर आहे. लिंग आहे आतमध्ये. एक नंबर मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. इकडं मोबाईल वगैरे का अलाव नव्हता म्हणून मोबाईल आम्ही गाडीमध्येच ठेवून गेलेलो. बाहेर आलो आता. 1 तास मस्त सर्व देवांचे दर्शन केले आतमध्ये आणि आलेलो आहोत. आता निघतो परत हॉटेलला जायला कारण का आज आमचा संध्याकाळी कार्यक्रम आहे. रंगारंग कार्यक्रम. मस्त पार्टी जगदीश पाटील येणार. चला आम्ही आता फोटो काढून घेतो पटकन ग्रुपचा आणि मग निघतो. काहीच टाकाटाक रेडी झालेला आहे पार्टीसाठी. हे स्वतः आपल्याला अतुल शेट कोळीने आणलेलं आपल्यासाठी. हेच ते अतुल शेट कोळी अजून रेडी नाही झालेले. टाकाटक टाकाटक कसा वाटते. बंद आहे. वरून आणले चालू नाही गेली. नाही वरचा बटन ना. शेल शेल काय रे. आजची काय इथं घेतलीस का? नाही आणली. 5 आणली. तू आणली. मी पण आणलीस. यो जेवण करते बाई. जांगेवा तर काय कपडे घाल मग पटपट. साला चैंपियन बोला मेरे को. भारी का. अरे वो हंस रहा था मुझ पे. निकेश भाई काय पोचलेला हॉटेलला. गेल्या वर्षी जो हॉटेल होता तोच आहे आणि सगळी लोक आलेली आहेत. ही बघा हॅलो हॅलो सगळी एक एक बस येते भरून. इकडं आपली गँग जमा झाली सगळी. आमचे अध्यक्ष. चला जाऊया आतमध्ये. आपण आपल्या टेबलवर बसून घेऊया पटकन. बघा यंदा सर्वांना आपापले टेबल अलॉट केलेले आहेत ग्रुपनुसार. हे बघा इकडं आमचे 6 टेबल आहेत टोटल. 1 2 3 4 5 6. ऑर्केस्ट्रावाले पण आलेले आहेत. जगदीश पाटील ऑर्केस्ट्रा. जशी जशी लोक येतील जसा जसा रंगारंग कार्यक्रम चालू होईल आपला आणि मजा करूया आपण आज. बघा इकडं जेवणाचा हॉला. पार्टी जमल्यावर इकडेच जेवायला यायचं आपल्याला. बघा जेवण लावत आहेत सध्या कारण आत्ताच चालू झालंय. आज तुम्ही सर्वजण 37व्या वर्षात पदार्पण करत आहात. तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय.
सेलिब्रिटींचं आगमन झालेलं आहे. स्वतः अनिल शेठ सूर्यवंशी आणि आपले नयनदादा भगत दोघांचं आगमन झालेलं आहे इथं आपल्या इथं. आणि आपले हे मोठे सुपरस्टार रविदादा गोरे.
आमची पोरा जेवलीन बघा कधी. या बघा कधी जेवलीन. बेकार काम आहे पोरांचा. गाईज आता रंगारंग कार्यक्रम संपलेला आहे. 5 मिनिटं बाकी आहेत आणि आम्ही निघलेलो आहोत. आमचा सेलिब्रिटी रवी गोरे फुल फोटो बिटो काढायला सगळी लोक बोलवत होती याला. एवढा जमलाय नाचून. काय बोलणार आता. हॉटेलला निघालेला आहे. उद्या सकाळची ट्रेन आहे आणि अक्षरशः दमछाक झालेली आहे आणि कुत्रे मांजरे पण आम्हाला त्रास दिले आहे. कुत्रा मांजराप्रमाणे ट्राय टू अंडरस्टँड माय वडील. एवढा जमलाय बघा, बोलता नाही त्याला. आम्ही आता बस मध्ये बसत आहोत. काही उलट्या गेल्या नित्र तरी. आमचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष दिवेश भाई भगत हे आमच्या मंडळाचे आमच्या ग्रुपचे अध्यक्ष आणि त्यांनी अत्यंत चांगल्या रीते आमची सोय पाणी दरवर्षी सालाप्रमाणे कुठल्या गोष्टीची कमी पडून देत नाही आणि दरवर्षी आम्हाला सहकार्य कुठल्याही गोष्टीची कमी लागली किंवा सहकार्य लागलं तर आम्ही दिवेश भगतला सांगतो. सांगण्याची गोष्ट पडतच नाही तर दिवेश भगत ते आम्हाला हजर करतात. यांचे मनपूर्वक आभार आणि आमची आणि दरवर्षी आपल्याला ही ट्रिप चालू करत ठेवायची आहे. त्यासाठी तुमचा लागणारं सहकार्य असाच राहू दे. सर्व गोविंदा गोविंदा गोविंदा. आणि जाऊ दे. आम्ही इथे पहिल्यांदा आलोय आणि पहिल्याच वर्षी बसमध्ये आम्हाला माझी. असं वाटतंय का आम्ही प्रत्येक वर्षी या ट्रिप मध्ये सहभागी होऊ आणि आम्हाला दिवेश भगत यांनी चांगला प्रोसेस प्रत्येक गोष्ट आम्हाला पुरवली आणि आम्ही खूप खुश आहेत. आणि मी तर त्यांचा म्हणजे मामाचा मुलगा आहे हा माझा भाऊ आहे. गोविंदा गोविंदा. गोविंदा. फॉर्च्युन हॉटेल आहे. त्याला विचारू ना. होऊन जाऊ दे अण्णा स्टेप. The next day. गाईज निघायचा टाइम झालेला आहे आमचा आणि सर्व पॅकिंग वगैरे करून आमच्या रूम मध्ये येऊन बसलेले आहेत. अजून काय अजून काय ज्ञान द्या तुम्ही. काय लागला काय लागलं. जैसे जाच कर्म जैसे फळ देईश्वर. सुधरा रे. असे चाले करताना कसं व्हायचं. चांगला होईल सर्व. तुम्ही आम्हाला बिघडवलं आणि तू बोल सुधरा. हो. अध्यक्ष चला. कचरा बघा हे लोकांचा. अनिलचा कचरा एवढा गेलाय. कचरा त्याने काय बोलायचा. तर आता पोचलेलो आहोत आम्ही रैना गणपत स्टेशनला. पार उतरवला बसवाने आम्हाला. चालत जायला लागेल एवढा आणि पाऊस पण लागलेला परत थांबलाय. परत भिजत जायला लागला असता. बसवाला बोलतोय तेवढ्या बस जात नाही. या बघा बस पुढं गेलेल्या आहेत सगळ्या. आमच्याच बसवाल्याला त्रास होता. चला आता जाऊया चालत. आपणच राहिलो वाटतं मंगारी. आलेलो आता स्टेशनला आणि इकडं वेटिंग रूम मध्ये जरा थांबू आम्ही कारण 1 तास अजून आहे ट्रेनला यायला. हाय जागा आहे. बॅगच ठेवायला फक्त आपल्याला बाकी काय नाही. जागा तिथून घ्या हो. जागा भेट नाही. किती आहे. डॉक्युलिटी बघा. इकडं पाणी वाया जात आहे.
इकडं नल चालू करून तोंड काय बोलायचं काय नाही. आपली ट्रेन पण आलेली आहे पण खूप स्लो आहे. 5 मिनिटं झालं येतेच. सगळी पब्लिक जमा झाली लगेच. ट्रेन आल्या आल्या स्वतः टूर मॅनेजर. त्यांच्या पुढच्या बॅग आहे. चला आपल्याला काम आलाय जरा बॅगीवरती जेवणचा. पहिला चढायचा फटकान 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 आणि मग जायचं. आणि अशा प्रकारे आता फटफट 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 लोक चढलेली आहेत आपली आणि गर्दी कमी झालेली आहे. आणि माझी या बाजूला आहे पण मी या बाजूला चढलेला आहे. माझे टॅग बघा कसे टाकलेले आहे मी. काय बाबा सगळं ऍडजस्ट करून सगळं लागतंय बघा. उस तरफ खाली है, एक तरफ ने रखा है, 3 बैग रखा है. सीट इकडे भेटलेले आहेत आम्हाला. सगळे जवळ आहोत. इकडे 2 सीट आहेत. हे इकडं आहे आपला रोहन दादा स्वतः. तुझा इथं आहे. इथं आहे. इथं आपली आहे दोघांची. तिथं असेल तिथं बसते की सीट नंतर कन्फर्म झालं. हे बघा आमच्या इकडं सीट आहेत. या बाया आल्याने यांना कुठेतरी पाठवत आहे आम्हाला M6 ला. काय निकेश वास्तर मित्रा काय बोलतो? कसा वाटला तुम्हाला? अत्यंत दुःख झालेलं. का दुःख का? घरी जायचं. अच्छा असं बोल ना मग. पूर्ण वाक्य बोल. अर्धे ट्रिप मध्ये माझा मामा भेटलेले. हरवलेला मामा. कोण? मामा हरवलेला मामा. रवी मामा. रवी मामा अण्णा. रवी अण्णा. माझी सीट कुठे बघितली का? किती नंबर आहे तुझा? तुझा 43 आहे. 43 आहे. 43. कोपऱ्यात बसलेले आपले लपेटा भाऊ बोला. काय बोलतो? ब्लॉगर मध्ये ब्लॉग मध्ये घे त्याला. कोपऱ्यात बसलेले लपेटा भाऊ. लपेटा भाऊ. दाखवतो ना लपेटा भाऊ. आणि इकडे बसलेले आपले लपेटा भाऊ स्वतः आणि निवास भाऊ. अजून कुठं आहेत आपलं इकडं? कपलं एवढंच आहेत लास्ट. घेतला सीट कन्फर्म होत आहे टीसी कडून. मध्ये नको येऊ. टीसीला दाखवतो. टीसी तर बरं भाऊ काल जाऊ दे. रवी गोरे स्वतः. रवी यांना आमच्या पोरांची मजा चालू झाली आहे. जुगार चालू आहे. लाटर नुसता अरे बाबा इकडे हातान पत्ता येईल. काय पाहिजे? यो दुपारचे पैसे सब एक साथ आ गए अभी हम. दिखा रहे हैं ना जुदा होके भी.
तू मुझ में कहीं बाकी है. अजून येते मराठी शिकवत काय नाही जवळ आलं निकाला तवरानं थांबवला तुम्ही. काय बोलशीव दादा आपली भेल झाली का? चालू कापून झालेला आहे काय कैची पाहिजे? आता कांदा कटिंग झालेला आहे. हे आपली कैलास बेल आहे. ही स्पेशल बेल आहे आपली. ओके पुण्यावरनं मागवलेली आहे आपल्यासाठी खास. ऑनलाईन मागवली. काय पाहिजे आणि आता 12:30 वाजलेले आहेत आणि आमच्या पोरांची झोपायची तयारी चालू आहे. हा स्वतः दिवेश भगत बघा स्वतः अध्यक्ष. हा निकेश वास्कर, आई इकडे अनिल सूर्यवंशी आणि मी इथं स्वतः आणि हा आपला मॅनेजर टूर मॅनेजर केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. लवकरच झोपलाय 10 वाजता. चला मी पण झोपून घेतो. झोप लागली तर लागली का बरोबर ना अनिल. गुड नाईट. तर काय आम्ही पोहोचलेलो आहोत खंडाला स्टेशनला आणि आता चाललेलो आहोत. चलो बाय बाय. अंड्या अंड्या कुठे गेला? हागायला गेला वाटतं अंड्या. आग्र्या कुठचा दुआ में याद रखना. आता इकडं आम्ही इको बोलवलेलं आहे घरी जायला. इको मध्ये बसू आणि घरी जाऊ मस्त. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.